पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वेदिका चव्हाण या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एका वर्षापासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आली आहे. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला तोटी लावून पाणी पुरवठा सुरू करू शकलेला नाहीये. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंपही 4 महिन्यांपासून नादुरुस्त झालाय. त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरुष लहान मुलांना जीव धोक्यात घालून 1.5 किलोमीटरची पायपीट करत अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतं. त्यातच 12 वर्षीय वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाने नादुरुस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झालेत. मात्र प्रशासन 1-2 टँकर पाठवण्यासारख्या थातुरमातुर उपाययोजना करते. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावात प्रचंड रोष आहे. एबीपी माझाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र कुणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही. तर संतापजनक प्रकार म्हणजे या गावात वेदिकाच्या घरासह इतर घरांबाहेर पाईपलाईन लागली आहे, मात्र त्याला पाणीच नाहीये. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. काठोडामधील पारधी बेडासाठी सरकारनं 1 वर्षापूर्वी पाईपलाईनला मंजुरी दिली. मंजूर झालेली पाईपलाईन प्रशासनाने गावापर्यंत पोहोचवली. मात्र 1 वर्षापूर्वी असे पाईप लावल्यानंतर प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष करत आजवर त्याला नळाची जोडणी केलेली नाही. त्यामुळे गेल्या 1 वर्षात या पाईपलाईनमधून एक थेंब पाणीसुद्धा वेदिका, तिच्या कुटुंबियांना किंवा तिच्या गावकऱ्यांना मिळालेलं नाही. तर वेदिका चव्हाणच्या मृत्यूला शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप माजी मंत्री वसंत पुरके यांनी केलाय. तर जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी करूनही पाण्याचा एक थेंब देखील आला नाही अशी टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. तर जलजीवन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. आपण आझादी का अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत आहोत, दुसरीकडे मुलांना शाळेत जाण्याकरता रस्ता नसणे, कुठे नदीमध्ये डुबून मरणे, कुठे कोरड्या विहिरीत पडणे अशा घटना या महाराष्ट्रात घडत आहे. आणि या सोबतच हर घर नल आणि हर घर जल याचं काय झालं याची ही शोकांतिका आहे. मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या जलजीवन मिशन नावाच्या अंतर्गत शासनानं काय केलं आहे की 12, 13, 14, 15 योजना एकत्र घ्यायच्या, एखाद्याच ठेकेदाराला द्यायच्या, कमिशन घेऊन मोकळं व्हायचं. म्हणजे हिला पाणीनं 1 वर्षापासूनची पाईपलाईन जर तयार आहे ना, कॉक तिथं बसवल्या गेलं नाही, तोटी बसवल्या गेली, याचा असं मला संशय असा आहे की अजूनही विहीर खोदल्या गेली नसेल. विहिरीची पूर्ण जी डेप्थ आहे ही मात्र केल्या गेली नसेल. परिणामी सगळ्या प्रकारच्या योजनाच्या खितपत पडलेल्या आहे. म्हणून हे असं कमिशन ओरिएंटेड जे सरकार आहे किंवा कोणाचे सरकार असो, या कमिशन पोटी माझे राज्यकर्ते आणि प्रशासन करते जर लोकांचा बळी घेत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे. आणि माझ्या जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. नदीवर पाण्यासाठी गेली असताना वेदिकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. पण खरं दुर्दैवी बाब ही आहे की आतापर्यंतही या घटनेची दखल कोणी घेतली नाही, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. आज राज्याचं पालकत्व ज्याने स्वीकारलं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, संबंधित योजनेचे जे सर्वे म्हणून आहे असे ग्रामविकास मंत्री असतील, या वेदिकाच्या मृत्यूची खऱ्या अर्थानं दखल घेतील का, तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहतील का. या भागाची खासदार म्हणून मी वेदिकाचे आईवडील असतील, कुटुंबीय असतील, त्यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे. तर महाविकास आघाडीच्या काळात आमच्या सर्व योजना बंद पडल्या असं म्हणत महसूल मंत्र्यांनी यवतमाळ पाणी टंचाईचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलंय. पुढील उन्हाळ्यापर्यंत महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई मुक्त असेल असं देखील बावनकुळे म्हणतायत. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना 2.5 वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या. मग आमचं सरकार आलं, आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. एक नळजोडचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला 2-2.5 वर्ष लागतात. कारण त्याचं पाईपलाईन टाकावी लागतं, स्त्रोत बळकट करावे लागतात, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे. तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या उन्हाळ्यात मात्र असेल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र
बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल. तर वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून 30 एप्रिलपर्यंत अहवाल येऊन दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलंय. तसंच हर घर नल से जल योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकली, मात्र अजून पाणी मिळालं नाही याची चौकशी केली जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही उईके म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. आदिवासी समाजाची मुलगी पाणी भरण्याला गेली असता तिचा पाय घसरून 12 वर्षाची मुलगी होती, मृत्यू झाला. अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे. आणि 13 तारखेला ही घटना घडलेली आहे. मी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे सूचना दिल्या. हर घर नल से जल ही योजना जी आहे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.